गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा। गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या विचारात। वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेणार, पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांची माहिती। लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळले। दोन्ही रुग्णांवरती लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू। नालासोपाऱ्यामध्ये तोडक कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 11वी इमारत तोडण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेकडून सुरू। वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांच्या नेतृत्वात खेळाडू आणि विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या पुढे ठिय्या आंदोलन। जिल्हा स्टेडियमवरती खेळाडूंना योग्य सुविधा मिळत नसल्यानं खेळाडू आक्रमक। आमदार रोहित पवार यांनी सपत्नीक प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये केलं स्नान। शुभमुहूर्तावरती त्रिवेणी संगमावरती सपत्नीक अमृत स्नान करण्याचं आणि अर्घ्य देण्याचं भाग्य मिळालं। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।